मंडळी, बाप आणि लेकीचं नातं खूप स्पेशल असतं. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी असते असं म्हणतात. बाप आपल्या लेकीला जन्म देतो, फुलासारखं जपतो, तिच्या प्रत्येक हास्यामागे आपलं जग पाहतो. पण कधी कधी आयुष्य असं वळण घेतं की लेक आपल्या बापालाच नव्यानं जन्म देते. माजी मंत्री पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या आयुष्यात असंच एक वळण आलं, जेव्हा त्यांची किडनी पूर्णपणे निकामी झाली, जेव्हा शरीर साथ सोडू लागलं आणि प्रत्येक दिवस डायलिसिसच्या सुईवर टांगला गेला. जेव्हा त्यांच्या आयुष्याची झुंज फार कठीण होऊ लागली, तेव्हा त्यांच्या लेकीनं म्हणजे डॉक्टर ममता शिवतारेंनी एक निर्णय घेतला, जो केवळ वैद्यकीय नव्हता तर प्रेमाचा परमोच्च बिंदू होता. त्यांनी आपल्या वडिलांना आपली एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. गेल्या 3 महिन्यात डॉक्टर ममता यांना असंख्य तपासण्या, रक्ताचे रिपोर्ट, कागदपत्रांची गुंतागुंत, कायदेशीर सगळी प्रक्रिया, मानसिक ताणतणाव आणि शारीरिक यातना या सगळ्यातून जावं लागलं. एकटीनं सगळी जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली. हे सगळं करताना त्या कधी डगमगल्या नाहीत, कधी तक्रार केली नाही की कधी त्या गोष्टींची भीती वाटली नाही. कारण फक्त एकच ध्यास होता, बाबांना वाचवायचंय. एका लेकीनं आपल्या बापाला नवजीवन दिलं, स्वतःच्या शरीराचा एक महत्वाचा भाग देऊन त्यांना पुन्हा एकदा जगण्याची संधी दिली. ही फक्त एक किडनी ट्रान्सप्लांटची कहाणी नाहीये, ही नात्यांच्या खऱ्या मूल्यांची कहाणी आहे. आजच्या काळात नाती बाहेरून चमकदार दिसतात, पण आतून पोकळ होत चालली आहेत, काचेसारखी. दिसायला सुंदर, पण एखाद्या छोट्या धक्क्यानं तुटणारी. पूर्वी नात्यांमध्ये ओलावा होता, आपलेपणा होता, समर्पण होतं. आज सोयीस्करपणा आलाय. नाती उपयोगाची झाली आहेत. परिस्थिती बिकट झाली की भाऊ दूर जातो, मुलगा कधी कधी साथ सोडतो, नात्यांमध्ये तडे जातात. पण मुलगी शेवटपर्यंत उभी राहते, निस्वार्थ, न डगमगता, न तक्रार करता. कारण लेकीचा बापावर जरा जास्त जीव असतो. हे फक्त नातं नाही, ती आतली एक भावना आहे, जी शब्दात मावत नाही, जी कर्तृत्वातून दिसते आणि जी त्यागातून अमर होते. डॉक्टर ममता शिवतारे या माजी IPS अधिकारी शिवदीप लांडेंच्या पत्नी आहेत. पती म्हणून त्यांना पत्नीच्या या निर्णयाचा अभिमान वाटतो. त्यांच्या धैर्याचा, त्या त्यागाचा आणि त्या प्रेमाचा गर्व वाटतो. कारण त्यांना माहित आहे, मुलगी फक्त जन्माला येत नाही, ती घडते प्रेमातून, संस्कारातून आणि नात्यांच्या गाभाऱ्यातून. या एका घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की मुलगी ही देवाची सर्वात सुंदर आणि सर्वात मौल्यवान, सर्वात निस्वार्थ देणगी आहे. विजय शिवतारेंना फक्त एक किडनी मिळाली नाही, किडनीच्या रूपानं काळजी घेणारी आई भेटली आहे. बाप लेकीला जन्म देतो, पण इथे लेकीनं त्यांना पुन्हा जन्म दिलाय, आई बनून. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.